आज आपण करणार आहोत अगदी सोपी आणि चविष्ट मूग मसूरची डाळ। ही पंजाब साईडला किंवा नॉर्थ इंडियामध्ये खूपच फेमस आहे आणि खूप मस्त लागते। चला तर मग सुरू करूया। तर इथे मी घेतली आहे अर्धा कप मलका मसूर किंवा ती गुलाबी मसूर साल काढलेली आणि अर्धाच कप मुगाची डाळ। खरं तर मुगाची डाळ थोडी कमी घेतली तरी चालते आणि तशीच जास्ती छान लागते, पण आज माझ्याकडे डाळ कमी होती त्याच्यामुळे मी दोन्ही इक्वल प्रमाणात घेतले। आता ही डाळ चोळून स्वच्छ 3-4 पाणी बदलून धुवून घ्यायची। पाणी झाडात टाकायचं, गमल्यांसाठी पाणी खूपच छान असतं आणि बाजूला ठेवूया। आता आपल्याला चिरायचा आहे कांदा। छोट्या आकाराचा कांदा ओबडधोबड चिरून घेऊ। त्यासोबत एक मोठा टोमॅटो, त्याचे पण 4 तुकडे करून घेऊ। हे सगळं डाळी बरोबर शिजणार आहे, त्यामुळे बारीक चिरायची काही आवश्यकता नाही। आता एका प्रेशर पॅन मध्ये ही धुवून ठेवलेली डाळ घालून घेऊ। त्यासोबत चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो आणि एक लाल मिरचीचा मोठा तुकडा। तुम्हाला तिखट आवडत असले तुम्ही 3-4 मिरच्या घातला तरीही चालतील। त्यासोबत अर्धा चमचा हळद आणि थोडासा हिंग आपण नंतर फोडणीत घालणार आहोत, त्यामुळे आता थोडाच घालायचा आहे। आता तिप्पट पाणी घालूयात। 1 वाटी डाळ होती तर 3 वाट्या पाणी घालून हे आपल्याला 1 शिटीमध्ये शिजवून घ्यायचं आहे। मुगाची आणि मसुरीची डाळ दोन्हीही पटकन शिजते। या डाळीला थोडं कमी शिजवायचं असतं, म्हणजे मग डाळीचं टेक्स्चर खूप छान येतं। तुरीच्या डाळीसारखं अगदी गुल्ल नाही शिजवायचं। आता 1 शिटी आली की गॅस बंद करू। मी नेहमी बारीक गॅसवर 1च शिटी करते, सगळ्या वस्तू माझ्या 1च शिटीत शिजतात। तर शिटी झाल्या, कुकर बंद केला होता, तो गारही झालाय। आता आपण बघून घेऊया डाळ शिजली आहे का। आहा, मस्त शिजलेली दिसतीये। पूर्ण अगदी त्याचा लगदा नाही झालाय आणि अशीच आपल्याला हवी आहे। तर आता साल काढून घेऊ टोमॅटोचं, आणि आपण मोठे तुकडे तेवढ्यासाठीच केले होते म्हणजे पटकन टोमॅटो सोलता येतो। आता थोडंसं मिक्स करून घेऊया। हलकंसं घोटायचंय, खूप अगदी पिठलं नाही करायचं। आता घालूया याच्यात पाणी। मी एक मोठा कॉफीचं मग भरून पाणी घालते आहे। तर ही डाळ पतली किंवा दाट कशी पण केली तरीही छान लागते। मला थोडीशी पातळसर आवडते। ही डाळ तुम्हाला बऱ्याच वेळा रोड साईड ढाब्यावर, म्हणजे जिथे ट्रक्स वगैरे थांबतात ना, इथे मिळते। चवीला खूप सुंदर लागते, पण त्यांची मात्र खूप घट्ट असते आणि भरपूर तूप घालून मस्त झणझणीत तडका मारतात। तर आता डाळीला उकळी येऊ द्यायची। 1-2-3 मिनिटात उकळणार, कारण कुकर गरमच होता। मग आपण देऊया फोडणी। पण त्याआधी मीठ घालून घ्या। मीठ आपण घातलंच नाही, तर 1 चमचा मीठ घालताय, तुम्ही चवीप्रमाणे मीठ घालू शकता। आता परत एकदा कालून घेऊ आणि फोडणीसाठी कढई तापायला ठेवूया। फोडणीची कढलं तापलं की त्याच्यात थोडंसं तेल आणि थोडंसं तूप, तुम्हाला हवं तर तुम्ही सगळं तूपही घेऊ शकता। पंजाबमध्ये नेहमी सगळं तूपच वापरतात, पण मला तेल तूप आवडतं। त्याच्यात 1 चमचा जिरं तडकलं की त्याच्यात 2-4 मिरचीचे तुकडे किंवा तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जेवढं तिखट हवं तेवढं लाल मिरच्या घाला। त्यासोबत अर्धा चमचा हळद आणि वाटलेली लसूण, ही बारीक केलेली लसूण मी फ्रीजरमध्ये ठेवते, तीच घालते आहे। तुम्ही हवे तर ठेचून लसूण पण घालू शकता। ही लसूण छान तळली जाईपर्यंत वाटायची। मग त्याच्यात घालूया एक तिखट हिरवी मिरची, आणि हिरवी मिरची त्याचा वास येईपर्यंत, मिरची तळली जाईपर्यंत थांबायचं आहे। त्यानंतर घालूया भरपूर हिंग पण छान तळला गेला की 2-3 वेळा हलवून मग आता ही फोडणी जाईल आपल्या डाळच्या डोक्यावर। हा काय मस्त सुगंध येतोय। तुम्ही पण इथे असता तर तुमच्या लक्षात आलं असतं। जरूर करून बघा, तुम्हाला खूप आवडेल ही डाळ। अतिशय सोपी आणि अतिशय चवस्ते ढाबा स्पेशल डाळ आहे ही। फक्त ढाब्यामध्ये फरक एवढाच असतो की ते भरपूर तूप घालतात, आपण घरी एवढं तूप तेल वापरत नाही। आता घालायची राहिली ती फक्त कोथिंबीर। मी फ्रोझन करते आहे, कारण नेहमी मिळत नाही म्हणून। तुम्ही ताजी मिळाली तर ताजी घाला। आपला जबरदस्त झक्कास डाळ तयार आहे, गरमागरम पहिल्या वाफेच्या भाताबरोबर उत्तम लागते। रेसिपी आवडली तर शेअर जरूर करा।